नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं युवराज्य न्यूज लाईव्ह मध्ये मनपूर्वक स्वागत. आता सगळीकडे पाहायला गेलं तर नगर परिषदेच्या निवडणुका जोरात चालू आहेत. आज आपण आहोत लोहा नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये आढावा घेण्यासाठी. सध्या मागल्या पिरियड मधले स्वीकृत सदस्य तसेच या अगोदर 2 वेळेस नगरसेवक म्हणून काम केलेले भास्कर पाटील पवार म्हटल्या प्रताप पाटील चिखलीकर आणि भास्कर पाटील पवार हे फार जवळचे, म्हणजे एकमेकांचे म्हणजे फार जवळ जिव्हाळा असणार नाही. कारण की प्रताप पाटीलचं आणि साहेबांचं फार चांगलं जमतंय आणि आज ते वार्ड क्रमांक 6 मध्ये नगरसेवक पदासाठी निवडणूक देखील लढवत आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. एकंदरीत तुमच्याबद्दल बरेच दिवस ऐकत असतो. सध्या आपण वार्डामध्ये फिरत आहात, म्हणजे एकंदरीत कशी परिस्थिती आहे आणि काय वाटते, लोकांच्या प्रतिक्रिया काय? लोहा नगरपालिका निवडणूक 2025च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी निवडणूक लढवत आहे. आमचे नेते आदरणीय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही लोह्याची सर्व टीम या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत. वार्डामध्ये फिरत असताना मागच्या वेळेस बी चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये नगरपालिका होती, पण त्यांनी जो कारभारी लोह्यासाठी बसवला होता, एका विश्वासाने बसवला होता की जनतेचे कामं करेल म्हणून, पण तो एवढा खावड, आपण ज्याला खावड बकासूर म्हणतो, असा बकासूर हा निघाला. एक संकल्पना होती साहेबाची की एक मोठ्या घरचा माणूस आहे, भरल्या पोटाचा माणूस आहे, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काहीतरी प्रयत्न करेल, पण हा माणूस इतका, आपण कमी शेण हे नाव इंग्लिश मध्ये जरी असलं तर हे जास्त शेण खाणारा माणूस या नगरपालिकेच्या माध्यमातून लोहावासियांनी बघितलेला आहे. नक्कीच साहेबांचा विषय निघाला तर साहेब कधी माणसं पाहायला म्हणजे चुकत नाहीत, माणसाची फार चांगली त्यांना पारख आहे. तरी पण नेमकं असा काय प्रसंग घडला की ते वेगळे व्हावं लागले, असं काय झालं? प्रसंग हेच, साहेबांचं धोरण हमेशा हे असतं की आपल्याला जनतेनं ह्या पदावर बसवलेलं आहे, ही कुणाची मक्तेदारी नाही, तेव्हा तुम्ही जनतेच्या कामाला आलं पाहिजे. विशेष करून मुद्दा, साहेबाकडे अनेक या नगराध्यक्षाच्या तक्रारी गेल्या, मग त्यात गुंटेवारीची कमिशन असो, विविध कामामध्ये कमिशन असो, आपल्या चेल्याचा पाट्यांना आवाच्या सव्वा भावात नगरपालिका जनतेच्या खिशातनं गेलेल्या टॅक्स मार्फत पैशाचं हे टेंडरिंग असो, हे सर्व जे बदनामीचं कट कारस्थान खावड या माध्यमातनं या लोहा नगरपालिकेचा गजाळ आणि ढिसाळ कारभार या नगराध्यक्षानं केला, हीच खरी वादाची ठिणगी त्या ठिकाणी पडली. नक्कीच ह्या मागील 5 वर्षामध्ये कशा, म्हणजे या नगरपालिकेच्या माध्यमातून कशा प्रकारे चांगली कामं झालीत का? तर या संपूर्ण कामाला आपण किती गुण द्याल 10 पैकी? गुण तसे द्यायचे झाले तर या नगराध्यक्षाला 0 गुण देता येतील, पण हे लोहा आणि कंधार या जनतेनं प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांना आपलं मानलेलं आहे, तेव्हा साहेबी या जनतेला आपलंच मानतात. त्यांनी दुसऱ्या माध्यमातून, त्यावेळेस काही काळ साहेब खासदार होते, खासदार जरी असले तरी विशेष लक्ष लोह्यावर होतं, त्या माध्यमातून त्यांनी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी जवळपास 1.5 कोटीचा निधी, शादीखान्यासाठी 1.5 कोटीचा निधी, अश्वारूढ पुतळा सुशोभीकरणासाठी 1.5 कोटीचा निधी, शिवाजी चौक या ठिकाणी 60 लाख रुपयाचा निधी, परवा आचारसंहिता लागण्याच्या अगोदर जवळपास 12 ते 15 कोटी रुपयाचे विकास कामाचं भूमिपूजन या ठिकाणी साहेबांनी केलं. आणि मंदिरं तर तुम्हाला मी लिस्ट सांगायला गेलो तर आपली ही मुलाखत 1 तासाची होईल. इतका या धार्मिक मंदिरांना साहेबांनी मदत म्हणण्यापेक्षा साहेबांनी निधी देऊन सभामंडप असेल, मंदिर गाभारा असेल, विविध विकास कामं ज्या ठिकाणी नागरिकांची गैरसोय त्या ठिकाणी होणार नाही या दृष्टीनं आमदार चिखलीकर साहेबांनी ही विकास कामं केली. आज जरी हा नगराध्यक्ष विकासाचा ढोल पिटवत असला तरी त्याचं तीळ मात्रही त्याच्यात काही भाग किंवा श्रेय नाही. नक्कीच दादा, दुसरा एक फार महत्वाचा प्रश्न आहे, ते अनेकांना पडला होता. कारण की तुमच्या आणि आता सध्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शरद पवार दोघांची एका कार्यक्रमातील फोटो होते आणि फोटो नंतर लगेच शरद पवार हे भाजपाला सोडून राष्ट्रवादी देणार आणि इकडे उमेदवार देखील होणार, आणि एकंदरीत तुमच्या अगोदर तुमची देखील चर्चा होती. परंतु असं नेमकं काय घडलं की डायरेक्ट भाजपातून तुमच्याकडे आले नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाले?
कसा प्रसंग झाला? विषय कसा आहे बघा, शरद पवार असतील, आम्ही सर्व लोह्यात काम करणारे, चिखलीकर साहेबांच्या तालमीमध्ये वाढलेले आम्ही सर्व कार्यकर्ते. काहीतरी थोडीशी आणबण, घर मोठं झाले की भांड्याला भांडं लागतं. एखादा घरातला सदस्य थोडा काही काळ नाराज होता. आता ती नाराजी विरळ झालेली आहे. डेप्युटेशनवर तिकडे गेलते, परत आमच्याकडे आले. गेल्यावर काय होतं, आल्यावर काय होतं, ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह झाला. आता तो इतिहास जमा गोष्टी झालेल्या आहेत. पुन्हा चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वातली टीम या लोहा नगरीची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सज्ज आहोत. आज सेवा काम करत असताना आपण बघताय टीव्हीवर बी हा विषय गाजला. या नगराध्यक्षानं त्याच्या घरचे जवळपास 6 उमेदवार 6 प्रभागात उभे केले. का त्या प्रभागात तितका लायक कोणता कार्यकर्ता किंवा उमेदवार नव्हता? का भाजपला एकाच घरातून 6 उमेदवार देण्याची वेळ आली? याच्याहून त्याची नीतिमत्ता आपल्याला दिसून येते. आणि याच्या उलट चिखलीकर साहेबाची जर तुलना कराल तर माझ्यासारखे सर्वसामान्य घरातले कुटुंबातले कार्यकर्ते जे पक्षासाठी काम करतात, समाजासाठी काम करतात, जनतेसाठी अहोरात्र फिरतात, अशाच सर्वसामान्य कुटुंबातील 20 वेगवेगळ्या कुटुंबातील एका कुटुंबात 2 तिकीट कधीच साहेबांनी दिली नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देऊन काम करण्याची संधी आदरणीय चिखलीकर साहेबांनी या नगरपालिकेच्या माध्यमातून या पॅनलमध्ये दिलेली आहे. आपण बघाल, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार शरद पवार असतील, सर्वसामान्य कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला चेहरा, 24 तास रस्त्यावर उपलब्ध असणारा माणूस, मी असेल, केशवरावजी मुकदम असतील, करीमबाई शेख असतील, बालाजीराव खिल्लारे असतील, छत्रपतीदादा दुधमल असतील, आमचे तुकाराम दाडेल असतील, असे 20ला 20 तुम्हाला नाव मी सांगू शकतो. या ठिकाणी आमचे वरच्या प्रभागामध्ये मारुती जंगले असतील, आमचे काय तेलंग मामा असतील, की सतीश निकाते असेल, ही सर्व टीम साहेबांची विविध गल्ली बोळात काम करणारी आणि जनतेमध्ये येऊन मिसळून काम करणारी आहे. कालच्या अतिवृष्टीच्या याच्यामध्ये आमच्या लोह्यावर कधी नव्हे एवढा महापूर आला होता. या महापुरामध्ये केवळ चिखलीकर साहेबांची टीम या सर्व लोहावासियांच्या मदतीला आणि सांत्वनासाठी गेली आणि याची दखल सर्व गावांनी घेतली. येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये अध्यक्षपदाचे उमेदवार शरद पवार आणि लोहा नगरीच्या प्रत्येक प्रभागामध्ये आणि पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी निवडून येऊन पुन्हा लोहावासियांची सेवा करण्यासाठी सज्ज. नक्कीच दादा, जसं विधानसभेचा आमदार झाल्यानंतर जर मिळालं नाही तर विधान परिषद घेतलं जातं, तसं तुम्हाला स्वीकृत सदस्य म्हणून घेतलं होतं आणि तुम्ही या काळामध्ये कशा प्रकारची चांगली काम केली, काय सांगा? माझ्या स्वीकृत सदस्यत्वाच्या काळामध्ये प्रभागातील असतील, गावातील असतील, विविध विकास कामे. आता नगरपालिका म्हणल्यानंतर एक मर्यादित विषय असतो शहरापुरता, मग त्यामध्ये नागरिकांना द्यायच्या मूलभूत सुविधा, रस्ते, वीज, पाणी, या 100% त्या प्रभागातल्या म्हणा किंवा गावातल्या सेवकाने केले पाहिजे. हा त्याचा एक अलिखित नियम आहे. पण केवळ टक्केवारी खाण्याच्या नादात या नगरपालिकेची सुसूत्रता या मागच्या नगराध्यक्षांनी फार बिघडून टाकली होती. अधिकाऱ्यावर वचक नाही, अधिकारी ह्याचा ऐकना, हे अधिकाऱ्याचा ऐकना, मनमानी कारभार, शिक्के देखील याच्या घरी राहत होते. इतका मनमानी कारभार या नगराध्यक्षांनी केला. एवढ्यावर बी नागरिकांची गैरसोय होणार नाही. ज्या ज्या ठिकाणी गरज पडेल त्या त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून, युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या भगिनी प्रणिताताई यांच्या माध्यमातून जसं जमल तसं आम्ही प्रभागात, गावात काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मागच्या काळात केलेला आहे. नक्कीच तुम्ही कविवर्य देखील आहेत आणि लोह्यामध्ये तुम्ही प्रॉपर लोह्याचे असल्यामुळे तुम्हाला खूप प्रत्येक गोष्ट माहिती आहे. आता लोह्यामध्ये कोणकोणत्या कामापासून लोहा वंचित आहे असं वाटतं? लोहा शहर कोणकोणत्या कामापासून? जवळपास आता लोहा त्या मनाने आमचा भाग्यशाली यासाठी म्हणावं लागेल कारण चिखलीकर साहेबांसारखा विकासाची जाण असलेला नेता आम्हाला मिळालेला आहे. लोहा हा झपाट्याने डेव्हलप होणारं शहर आहे. लोह्याच्या चारी बाजूनं नॅशनल हायवेचा वेढा या चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून या लोह्याला आलेला आहे. ती एक मुख्य दळणवळणाची सोय तर झालीच, पण त्याशिवाय येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक वार्डात, प्रत्येक नगरामध्ये, प्रत्येक प्रभागात रस्ता, नाली ही शिल्लकच राहणार नाही, हे यापुढचं आमचं उद्दिष्ट आहे. आणि ह्या उपर
येणाऱ्या काळामध्ये 366 कोटीचा विकास आराखडा जो की मंजुरीसाठी आदरणीय चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून आमचे पक्षाचे नेते आदरणीय नामदार अजितदादा पवार यांच्याकडे प्रस्तावित आहे. आता एकंदरीत पाहायला गेलं तर दोन्ही पक्षाचे म्हणजे आता भाजपाचे उमेदवार आहेत आणि आता आपले राष्ट्रवादीचे उमेदवार दोन्ही प्रताप पाटीलच्या माध्यमातून घडलेले उमेदवार. भाजपाच्या उमेदवारापेक्षा शरद पवार कसे चांगले आहेत आणि त्यांनाच लोकांनी का मतदान करावं काय वाटतं तुम्हाला? भाजपाच्या उमेदवारापेक्षा शरद पवार कसे चांगले हे मी तर अगदी चांगल्या पद्धतीने सांगू शकेल, यात काही शंका नाही आणि यात नवल पण नाही. पण तुम्ही रस्त्यावर जाणाऱ्या अबाल बालकापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत कोणालाही शरद पवार बद्दल तुम्ही जर मत विचारलं तर तुम्हाला खडखड खडखड एखाद्या पाण्याप्रमाणे सांगून टाकाय. 24 तास रस्त्यावर राहणारा माणूस, 24 तास उपलब्ध राहणारा माणूस, कधी हाकेला ओ देणारा माणूस, त्याचा फोन कधीच बंद नसतो, कोणी फोन लावा फोन उचलल्या जातो. बाकी कामाच्या दृष्टीने नगरपालिका हे एक माध्यम जरी बाजूला ठेवल्या, तहसील, पोलीस स्टेशन, दवाखाना जे की सर्वसामान्य माणसाचे छोटे मोठे कामं ह्या प्रत्येक संस्थेशी निगडीत असतात, त्या प्रत्येक कामात तो असतो. म्हणजे दुजोरा देतो कामाला नागरिकांच्या. आणि दुसरा भाजपचा जर नगराध्यक्ष म्हणाल तो उठतो 2 वाजता, बाहेर येतो 4 वाजता, ऑफिस बंद होते तेव्हा येतो. होणार कधी काम? आजपर्यंत मागच्या काळामध्ये जीबी आमची जनरल बॉडीची मिटिंग असेल किंवा नगरपालिकेची मिटिंग 4च्या अगोदर कधी झालं नाही. सगळ्या ह्या सायंकाळच्या दुपारच्या नंतर हे असं हे प्रकार आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे गरीब जनतेशी त्या माणसाचं काही घेणं नाही. सोन्याचा चमचा घेऊन हा माणूस आलेला आहे. त्याला केवळ त्याचा प्रस्थ राखण्यासाठी राजकारणाचं एक माध्यम पाहिजे आणि ते त्याचं प्रतिष्ठेसाठी ही निवडणूक लढवतोय, पदासाठी लढवतोय. केवळ आम्ही पदासाठी नाही तर लोकांच्या कामासाठी निवडणूक लढवतोय, एवढंच यामागचं तुम्हाला सांगण्याचं कारण. आम्ही नक्की शहरामध्ये फिरत असताना लोकांचं बरेच म्हणणं होतं बा घरकुलाला पैसे घेतले, भ्रष्टाचार झाला, गुंटेवारी, नेमके प्रकरण काय? प्रत्येक घरकुलाला 20,000 रुपये 30,000 रुपये जसं माणूस भेटेल तसं कमिशन त्या गोरगरीब लोकांचं ह्या माणसानं खाली, हे मी म्हणत नाही. आता एखाद्या वेळेस प्रश्न पडेल की एक आरोप करतायत तुम्ही गरीब माणसाच्या, जेणेकरून त्याच्या घरकुलाच्या फाईल पेंडिंग आहे, अशाची एकाचीही जरी प्रतिक्रिया घेतलात तर तुम्हाला आरशासारखं हे प्रकरण निकळ म्हणजे स्पष्ट होईल. त्यासोबत दुसरा एक महत्वाचा प्रश्न की आता विधानसभा निवडणुकीचे प्रमुख एकनाथदादा पवार आहेत, ते मग काम करतात. एक काळी एकनाथ पवारसाठी शरद पवार खूप परेशान झाले होते, खूप बेजार झाले होते. या संदर्भात काय बोलाल? आता त्यांच्याबद्दल काय म्हणावं, पुण्याचं सोडून येशीला बांधलं म्हणल्यावर उठावून बसून शेळ्या हाकल्यानं होत नसते. शरद पवार असतील, आमच्या तालुक्यातले बरेच कार्यकर्ते त्यांच्यासाठी राबले. त्यावेळेस तो एक पाण्यातली म्हैस होती, कुठल्यावर दूध देते की भाकड आहे हे कळायला मार्ग नव्हता. थोडस नव्याची नवलाई बघाय काही लोक गेलते, पण त्याची असली चेहरा किंवा असली जेव्हा लोकांना समजली, आज चितपाखरू त्याच्याकडे नाही. एक आमदारकीचा माणूस, एक विधानसभा लढवलेला माणूस, भाजपचा जुना निष्ठावान माणूस म्हणून घेणारा, पक्षानं तिकीट दिलं नाही म्हणून पक्षांतर करतो, निष्ठेच्या गप्पा दुसऱ्याला सांगतो. आणि दुसरी गोष्ट, हे सगळं करत असताना आज त्याला या आमच्या इथल्या नगराध्यक्षाची जोडी उचलायची वेळ आली. याच्यापेक्षा दुर्दैवी काय सांगू? बाकी त्यांच्याबद्दल बोलण्याचा विषय. महाराष्ट्रभर विषय घातला की एका घरातले 6 उमेदवार, नेमके त्यांना उमेदवार मिळाले नाहीत का, अशी एक चर्चा, किंवा दुसऱ्यासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा आम्हीच घरची निवडून येऊ, अशी एक चर्चा. याचं काय काय वाटतं मला? याचं तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. लोकांनी चुकलं आम्ही काढले, लोकांचं असं म्हणत होतं. तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर आहे. मी एवढे पैसे खर्चून नगरपालिकेत जाण्यापेक्षा माझ्या घरचेच उमेदवार झाले तर जीबी मी जेवता जेवता घरी कधीही घेऊ शकतो. हा त्याच्या मागचा पूर्ण हेतू आहे. आणि एक म्हण होती पूर्वी, आओ चोरो बांधो भारा, आता तुम्हारा आधा हमारा. आता ती म्हण राहिली नाही. आओ बांधो भारा आणि पुरा घर को लेको चलो. बस हेच काम या नगराध्यक्षानं या वेळेस मांडलेलं आहे. जनता पुरती ओळखून आहे. त्या गोष्टीला कुठेही थारा लोहा शहरातली जनता देणार नाही. जनतेनं ह्याचं काम बघितलेलं आहे, ह्याची पद्धत बघितलेली आहे आणि ह्याचा झालेला त्रास
अख्खा 5 वर्षे एखाद्या सजेप्रमाणे सहन केलेलं आहे, तेव्हा आता जनतेच्या मनात आहे बदल घडवायचा, तेव्हा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला शरद पवार असतील आणि आम्ही सर्व प्रभागातील 20 नगरसेवक असतील हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहोत. आदरणीय चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा येणाऱ्या काळामध्ये लोहा नगरपालिकेवर नक्कीच पाहिजे. नक्की सर, जाता जाता एक महत्वाचा प्रश्न आहे. लोहा कंधार म्हटलं की प्रताप पाटील चिखलीकर समीकरण जुळलेलं आहे. भविष्यामध्ये लोह्यामध्ये देखील सत्ता येऊ शकेल आणि येईल देखील. आल्यानंतर आपल्याकडं एक काय विजन असेल, काय विकास करू? आमच्या लोह्यामध्ये लिंबोटीहून पाण्याची मोठी योजना, अंतर्गत भुयार गटारेची योजना आणि तुम्हाला याच्या पूर्वी सांगितल्याप्रमाणे 366 कोटी रुपयाचा विकास आराखडा लोहा शहरासाठी एकट्या अगदी तयार आहे. येणाऱ्या बजेटमध्ये तो सादर होऊन टप्प्याटप्प्याने त्याच्यावर बजेट सँक्शन करून तो पूर्णत्वास नेण्याकडे आमचा मानस आणि उद्देश आहे. एक दुसरा एक महत्वाचा प्रश्न, लोह्याची जी नगरपालिकेची निवडणूक आहे फार अटीतटीची आहे, कारण की माझे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी लक्ष घातले असं आहे आणि प्रताप पाटील देखील लक्ष घातले. एकंदरीत कसं होईल? प्रताप पाटील चिखलीकर साहेबांना ह्या लोहा कंधारच्या जनतेनं तळहातावर उचललेले आहेत. उगत साहेब म्हणत नाहीत मी जनतेचा आणि जनता माझी, तेव्हा इथली जनता प्रताप पाटील चिखलीकर साहेबांच्याच मागे राहते, कारण त्यांना माहीत आहे त्यांच्या सुखदुःखात अडीअडचणीत छोट्या मोठ्या गोष्टीला अगदी घरचा एक कुटुंब प्रमुख जसं लक्ष देतो त्याप्रमाणे या मतदारसंघावर चिखलीकर साहेब लक्ष देत असतात. ते विविध माध्यमातून असो, स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, मार्केट कमिटी असेल, या विविध स्तरामधून विविध कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत सतत जुळत राहण्याचं त्यांची जी लकब आहे तीच त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये आहे. येणाऱ्या काळात हीच आमची जमेची बाजू असणार आहे. नक्की सर, आपण खूप चांगल्या प्रकारची मुलाखत दिली. त्यासोबतच आपण बरीच विकास कामं करू हे देखील तुम्ही सांगितले ऑन कॅमेऱ्यामध्ये. आम्ही पुन्हा निवडून आल्यानंतर आम्ही पुन्हा देखील येणार आहोत आणि कामाची आठवण करणार. त्यासोबत जाता जाता तुमच्या प्रभागातील जनतेला आणि संपूर्ण लोहावासियांना काय आव्हान कराल, काय सांगा? माझ्या प्रभाग 6 मधील जनतेला मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो. नगराध्यक्ष पदासाठी आमचे उमेदवार शरद पाटील पवार आणि नगरसेवक पदासाठी मी स्वतः भास्कर धोंडीबा पवार आणि महिला नगरसेवक पदासाठी आमच्या मातोश्री सौ सुशीला देवी परिहार आम्ही उभे आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या निशाणी समोर बटन दाबून आम्हाला पुन्हा एकदा सेवेची संधी द्या आणि आम्ही सेवा करणारे आहोत हे आपण पूर्त जाणता. त्यामुळे आपण नक्कीच प्रभाग 6 मधील मायबाप जनता आम्हा तिघांना भरघोस मताने निवडून देईल, यात काही शंका नाही. धन्यवाद पवार साहेब. या मुलाखत संदर्भात आपल्याही मनात काही प्रश्न असतील तर नक्की प्रश्न विचारा. आम्ही पुन्हा एकदा दादांशी भेटणार आहोत, संवाद साधणार आहोत. धन्यवाद.